अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 6 मे रोजी आहे स्वामी पुण्यतिथी. या निमित्त सर्वत्र स्वामी केंद्रामध्ये प्रहर सेवा सुरू झालेली आहे. प्रत्येकाने त्यात वेळात वेळ काढून प्रहर सेवेत नक्की सहभाग घ्यावा. प्रहर सेवा म्हणजे काय, प्रहर सेवेचे काय नियम आहेत ते मी या व्हिडिओत सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्ही पारायण देखील सुरू केलेले असेल, परंतु काहींना कुठल्याच सेवा करायला वेळ नाही किंवा जमत नाही, त्यांनी किमान थोडा वेळ तरी काढून स्वामी सेवेत, ह्या प्रहर सेवेत नक्की सहभाग घ्यावा. बघा, प्रहर सेवा म्हणजे तरी काय, प्रहर सेवेचे काय फायदे आहेत हे देखील मी या व्हिडिओत सांगणार आहे. प्रहर सेवेने देखील जेवढे आपण पारायणाचे पुण्य मिळत असते तेवढेच प्रहर सेवेने मिळत असते. याविषयी अधिक माहिती. सप्ताहातील प्रहर सेवा म्हणजेच काय, तर खंड न पाडता श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा पूर्ण 7 दिवस 24 तास सुरू असते. सकाळी 8 ते रात्री 8 महिला सेवेकरी आणि रात्री 8 ते सकाळी 8 पुरुष सेवेकरी अशी सेवेची विभागणी केली जाते. 6 जण अखंड श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा त्यांच्या दरबारात करत असतात. 2 सेवेकरी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जपमाळ घेऊन जप करत असतात. त्याचबरोबर 2 सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन करत असतात. तसेच 2 सेवेकरी अखंड वीणावादन करत असतात. अशी ही परब्रह्माची प्रहर करण्याची सेवा आपल्याला करायला मिळते, हे आपले भाग्य आहे. त्याचबरोबर प्रहर सेवा त्याचे काही नियम देखील आहेत. तर काय नियम आहेत ते देखील जाणून घेऊया. प्रहर करणाऱ्यांनी आपापसात बोलू नये. त्याचबरोबर जे सेवेकरी प्रहर सेवा देत आहे त्यांनी बदलताना 2 पैकी एका सेवेकऱ्याचा प्रहर बदलावा. प्रहर बदलताना सेवेकऱ्यांनी एकमेकांना नमस्कार देखील करू नये. त्याचबरोबर मन विचलित न होऊ देता एकाग्र चित्ताने प्रहर करावी. भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रहर करावयास मिळणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. याचा विचार करून प्रत्येकाने सेवेत सहभागी व्हावे आणि आपल्या प्रहराच्या वेळा काटेकोरपणाने पाळाव्यात, ज्यामुळे दुसऱ्या सेवेकऱ्याला जास्त प्रहर करण्याची वेळ येणार नाही. प्रहर सेवेची अतिशय फळ देखील आहे. तर बघा, या सेवेची फलश्रुती खूप सत्वर आहे. बहुसंख्य सेवेकऱ्यांना प्रत्येक सप्ताहातील अनुभव आहे. रात्री 12 ते पहाटे 4 या वेळात येणाऱ्या अनुभूतींना तर शब्दच अपुरे पडतात. कुठली बाधा असेल, काही अडचणी असतील, व्यक्तींनी या कालावधीत सेवा केल्यास, त्याचबरोबर तुमची जे काही अशक्य अशा काही गोष्टी आहेत, काही संकट आहेत, अडचणी आहे, त्या सेवेकरांनी नक्कीच प्रहर सेवेत नक्की भाग घ्यावा. अघोर आणि अशक्यप्राय संकटातील भक्ताने या वेळेत अट्टहासाने सेवा केल्यास त्याचे फळ हे त्वरित मिळते. त्याचबरोबर अनुभव हा येतोच येतो. रात्री 12 ते 4च्या प्रहराच्या वेळात सदेह महाराजांचे दर्शन झालेल्या आणि मैं गया नहीं जिंदा हूँ या महाराजांच्या विधानाची प्रचिती देणाऱ्या अनेक अनुभूती आहेत. तर प्रत्येकाने प्रहर सेवेत थोडा वेळ तरी वेळात वेळ काढून जसं जमेल तशी प्रहर सेवा नक्की करा आणि अनुभव घेऊन पहा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.